अंगाराच्या शक्तीला प्रभू येशूच्या नावाने या जगभराचा पवित्र अधिकाराने आज्ञापूर्वक दूर करत आहोत. पवित्र आत्मा उतरून येत, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येऊ दे, देवाच्या राज्याचा सुंदर अभिषेक उतरून येऊ दे. हालेलुया 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 हालेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. दोन्ही हात वरच ठेवूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संबोधला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला मुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी नरकात उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला. तेथून तो जिवंत मेलेल्यांचा न्याय असत नाही. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्ता, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो, सिस्टरांनो, हालेलुया हालेलुया. सोना खरा सोना आहे का मग कसं कळताय? हालेलुया. ते सोनारकडे गेलं तर ते थोडासा त्याचा तपासणी करणार. हालेलुया. तो थोडासा तपासणी करणार, मग तो सांगणार हे खरं सोनं आहे का मग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणतरी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव असे आहे, रात्रीच्या काळामध्ये सांद लोक नाही म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. दिवसाच्या वेळी भरपूर सांद आहे, तरी हे सर्व संत लोक रात्रीचा वेळ झाला तर तेव्हा ते लोक सांगत नाही. हालेलुया. इथे देवाचे वचन सांगत आहे, रात्रीच्या वेळी देवा तू ये, मला पारखून बघ. मी दिवसा काय बोलतो तर रात्रीमध्ये पण बोलत आहे का? दिवसाचा माझा स्वभाव रात्रीमध्ये पण तेच आहे का? माणसांच्या मध्ये मी जे आहे ते देवासमोर पण आहे का? देवा तू मला पारखून बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपण जरी बोललो किंवा नाही बोललो, देव परमेश्वर आपल्याला रोज पारखून बघत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण रिपोर्ट पाठवायची गरज नाही, त्याच्याकडे सगळं रिपोर्ट आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. खूप प्रवचनवर देणारा एक मस्त फादर आहे. फादरना उभं राहून प्रवचन देता येत नाही, म्हणून फादर व्हील चेअर मध्ये बसून फादर प्रवचन देत आहे. तरी परमेश्वराचं खूप कार्य करणारे फादर. हालेलुया. मी युट्यूब मध्ये अगोदर यांच्याविषयी बोललेला आहे. हालेलुया. हे जे फादर आहेत, अनेक वर्षापूर्वी मध्ये गेले, जर्मनीमध्ये असतात. इन्शुरन्स आहे म्हणून चालेल, पेंडलेटर मध्ये अनेक महिना काही वर्ष गेलं असेल. हालेलुया. त्या परिस्थितीमध्ये
फादरांना एक अनुभवातून जायच्या पाळी आली. फादर मरण पावले असे. हालेलुया. फादरांचा आत्मा स्वर्गाकडे गेले. हालेलुया. तिकडे कोणतरी किल्लीवर पकडत उभा होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी ओळखलं हा खरोखर कोण असेल म्हणून. हालेलुया. त्यांनी परवानगी दिली, आतमध्ये गेले, स्वर्ग काही आहे बघितलं. हालेलुया. स्वर्गाकडे वर जायच्या अगोदर हालेलुया तिकडे मोठा एक पुस्तक ठेवलेलं आहे. फादरने सांगितलं ते पुस्तक काही आहे म्हणून. फादरने सांगितले पुस्तक असलं पुस्तक नाहीये. हालेलुया. मोठा मैदान जसे आहे तेवढे मोठा एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या डाव्या बाजूला तुझ्या आयुष्यामध्ये तू केलेले सर्व चांगुलपणा लिहून ठेवलेला आहे. आणि त्या पुस्तकाच्या उजव्या बाजूला तुझ्या आयुष्यामध्ये तू केलेले सर्व वाईट गोष्टी लिहिलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. फादरनी सांगितलं मला ते बघायचंच होते. आतमध्ये गेल्या गेल्या चांगलं काय केलं म्हणून बघायला गेलंच नाही. फादरने त्या उजव्या बाजूला बघितलं काय आहे म्हणून. देवाने माझ्याबद्दल काही काही लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. छोट्या वयामध्ये 3री-4थी मध्ये शिकताना मोठा भावानं माकडा म्हणून हाक मारले. प्रेज द लॉर्ड. तिथे लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. तसा प्रकारे बारीक सारीक गोष्टी पूर्ण त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मी माझ्या देवाला रिपोर्ट पाठवायची गरज नाही. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलेलं आहे एखाद्या विचार माझ्या डोक्यात यायच्या अगोदरच ते तुझ्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. बस. हालेलुया. देवाला ते सर्व माहिती आहे. हालेलुया. हे एक निष्पापी माणसाची प्रार्थना आहे. 17वा अध्याय. हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही ज्या ज्या प्रसंगामधून आजचा दिवस जगत आहे त्या सर्व गोष्टी या वचनामध्ये आहे म्हणून जाणा. हालेलुया. या 17वा अध्यायातील 13वं वचन आणि 14वं वचन आणि 15वं वचन आता सिस्टर वाचणार. हालेलुया. 17वा अध्यायातील 13वं वचन आता आपण ऐकूया. हे परमेश्वरा उठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चित्त कर. आपल्या तलवारीने दुर्जनापासून माझा जीव सोडील. हे परमेश्वरा आपले वतन इहलोकीच आहे असे त्यांना वाटते, ज्याचे पोट तू आपल्या भंडारातून भरवितोस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे एक प्रकारचे लोक आहेत. देवळामध्ये जाणाऱ्या, प्रार्थना करणाऱ्या, चांगलं जीवन जगणाऱ्या, दुसऱ्यांना चांगुलपणा शिकवणारे वगैरे जे लोक आहेत. हालेलुया. त्यांच्या बरोबर भांडायला, त्यांना त्रास द्यायला वगैरे त्यांच्या मागे लागणारे काही लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. अशा लोकांच्या बद्दल स्तोत्रकारनी बोललेलं आहे की हालेलुया, या लोकांना वाटते की आमच्या वाटा इथेच आहे. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये आमच्या वाटा आम्हाला भेटत आहे. हालेलुया. इथे मिळालं तर बस आहे. जे लोक जमिनीसाठी, संपत्तीसाठी वगैरे भांडण काढताय. हालेलुया. दुसऱ्यांना तुच्छ लेखून मी मोठा आहे म्हणून दाखवायला घर वर बांधत आहे. हालेलुया. तसा लोक, अशा प्रकारचे लोक आहेत. हालेलुया. त्यांना वाटते की या जगामध्ये काहीतरी असेल तर आहे.
या जगाच्या पलीकडे काहीच नाही असं त्याला वाटते. प्रेज द लॉर्ड. निष्पापी माणसांच्या डोक्यातील विचार थोडा निराळा आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचा विचार तो इथे मांडत आहे पुढच्या वचनांमध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक माझा हक्क मिळवण्यासाठी मी कोणालाही त्रास देणार किंवा माझी इच्छा प्रमाणे होण्यासाठी मी कोणालाही त्रास देणार असं वगैरे ते हट्ट धरणारे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक शहराच्या लोकांना सांगतात तू घर नको बांधू, कारण तू घर बांधलं तर माझ्या घराचा शोभा जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. तुझ्या घराचा एवढे भाग तोडून टाक, कारण माझ्या घराचा शोभा कमी होत आहे. प्रेज द लॉर्ड. असे वगैरे बोलणारे लोक आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. अशा प्रसंगातून जाणारा एक माणूस आहे, हा माणूस. हालेलुया. सिस्टर उरलेले वचन भाग 14 वचनाचा वाचा. तू आपल्या भंडारातून भरवितोस अशा मानवांपासून, अहिक मानवांपासून आपल्या हाताने माझा जीव सोडीव. ते आपल्या संततीतच तृप्त असोत आणि आपण साठविलेले धन आपल्या मुलांबाळांसाठी मागे ठेवोत. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडवू. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो. अशा काही लोक आहेत, त्यांना या जगामध्ये जे काही साठवून ठेवलेलं आहे त्याबद्दल आनंद आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. गशाच्या भागामध्ये खूप दुष्काळ असलेली अनेकांना प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. त्यांना प्रभू येशू बरे करत आहे. अस्थितीचा त्रास भयानक आहे. अशा अनेक लोकांना शरीरामध्ये थकवा येत आहे, उत्साह होत नाही, भयंकर थकवा येत आहे. झोपेतून उठलं तरी अजून थोडी वेळ झोपायला वाटते, उत्साह होत नाही. अशा प्रकारे एकदम निराशा, आळस शरीरामध्ये भरलेला आहे. अशा काही लोकांना प्रभू आता विशेष कृपा पुरवत आहे. तळ पायाचा पुढचा भाग, मागचा भाग, टाचेचा भाग वगैरे खूप दुःखद आहे. अशा अनेकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. शरीरातील वेगवेगळ्या भागातील हाड दुखत आहे. अशा अनेकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. अर्ध डोकं दुखत आहे. डोक्याचा काही भाग गरम झाल्यासारखा होत आहे. पोटामध्ये वेगवेगळा त्रास होत आहे. हात वर करता येत नाही. खोकला जबरदस्त होत आहे. तळ हातामध्ये दुखणे येत आहे. मानसिक तणाव होत आहे. पोटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी टोचल्यासारखा होत आहे. श्वास घेता येत नाही. अशा अनेक त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आता बरे करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी अजय फादरांसाठी रोज प्रार्थना करत होते. अशा कोणतरी इथे आहेत ज्या व्यक्ती अजय फादरांसाठी खूप प्रार्थना करत होते. त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये एक मोठा आनंद देत पवित्र आत्मा आता आशीर्वाद करत आहे. तसाच प्रकारे पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये असलेल्या एक दुखणे प्रभू आता दूर करून देत आहे.
स्त्रियांमध्ये कोणाला तरी जीवन साथीदाराबरोबर सहकार्य करणे जबरदस्त कठीण होता. अशा स्थितीतील एका बहिणीला नवऱ्याबरोबर सहकार्य करायला जे अडकळत होते ते आता दूर करत त्या बहिणीला प्रभू आता आशीर्वादित करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.